नमस्कार. वपू काळे यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त साहित्य संपदा आयोजित वपूर वाई. वपू काळेंच्या 92 कथांचे वाचन या उपक्रमाअंतर्गत मी प्रतिमा देशमुख आज दाम्पत्य सुखाचे रहस्य ही वपू लिखित कथा वाचणार आहे. आज पण तो तसाच शेजारी येऊन बसला. किती आगाऊ माणूस. चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटात आजूबाजूला मुबलक मोकळी जागा पडलेली असताना हा ग्रस्त रोज आपल्या शेजारीच काय येऊन बसतो याचा उलगडा भाऊंना होतच नव्हता. गेले 15 दिवस हे असं चाललं होतं. त्यामुळे स्वतःच्या मानसिक व्यथेबद्दल विचार करायला देखील भाऊंना स्वस्थता लाभत नव्हती. गेल्या 4 वर्षात कुणीही त्यांचा असा पिच्छा पुरवला नव्हता. परंतु पत्रिकेत जसा आगंतुक अनिष्ट ग्रह उपटतो तसा गेल्या 15 दिवसापासून हा अज्ञात ग्रस्त भाऊंच्या राशीला लागला होता. भाऊंनी जागा बदलून पाहिली, चौपाटीवर येण्याच्या वेळेत फरक करून पाहिला, पण व्यर्थ. त्याचा काही उपयोग झाला नाही. भाऊ चौपाटीवर येऊन बसले की 15 मिनिटात हा उपटसूम त्यांच्या शेजारी येऊन ठेपलाच. आज पण तो आगंतुक ग्रस्त तसाच त्यांच्या शेजारी येऊन बसला. एवढंच नव्हे तर आज तो बोलायच्या इराद्यानं आलेला दिसला. 5-10 मिनिटं गप्प बसून त्या अज्ञात इसमानं भाऊंना विचारलं, गेले 15 दिवस मी तुम्हाला इथं बघतो आहे. न चुकता तुम्ही रोज चौपाटीवर येता, समुद्राकडे शून्य दृष्टीने बघत असता, लांब सुस्कारा सोडता, तासभरानं डोळे कोरडे करीत उठता. तुम्हाला काहीतरी दुःख आहे, न सहन होण्यासारखं. मला सांगाल का ते? तुम्ही कोण? भाऊने दुसरेपणाने विचारलं. तुमचा मित्र नसलो तरी शत्रू खचितच नाही. मग तुमच्यासारखाच एकाकी जीवनाचा भोगता आहे एक. भाऊनी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली, पण जवळपास दिवा नसल्यानं ते शक्य झालं नाही. तुम्ही या सगळ्या कटकटींना खूप कंटाळला आहात होय ना? त्या ग्रस्तानं भाऊंना विचारलं. भाऊ अभावितपणे म्हणाले, होय. तुमच्या अंतरंगात खूप खळबळ माजली आहे. होय. सगळ्यांनी तुम्हाला धोका दिला आहे खरं ना? होय हो, अगदी खरं आहे, भाऊ कळवळून म्हणाले. सारं जग असंच आहे, पण मी तुमच्या इतका वैतागलेला नाही. भाऊंना वाटलं ह्याला विचारावं, मग तुम्ही चौपाटीवर का येता? पण त्यांनाच पुन्हा वाटलं एवढ्या अल्प परिचयात त्याला हा प्रश्न विचारण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. पण त्या गृहस्थालाच भाऊंना विश्वासात घेण्याची तीव्र इच्छा दिसली. त्यानं सल्ला दिला, एखाद्या जवळपासच्या माणसाजवळ आपलं मन हलकं करावं. तेच करतो आहे. समुद्राला मी आपली कहाणी सांगतो आहे. अमर्याद शक्ती आहे त्याच्याजवळ. खूप गोष्टी तो शांत मनाने समजावून घेऊ शकतो. त्याचा उपयोग नाही. तुम्ही ते एखाद्या माणसापाशीच सांगा, तरच मन हलकं होईल. मला ते जमायचं नाही. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणानं आपण त्यांना आपली सुखदुःख सांगतो आणि त्याच लोकांकडून त्याचा गावभर बोबाटा होतो. यांना आपली आयती एक गंमत सापडते. खूप अनुभव घेतलाय मी या सगळ्याचा, ओळलंय पुरता. पण हा समुद्र मला असा दगा देणार नाही, पण दिलासाही देऊ शकणार नाही. सगळी माणसं सारखी नसतात. आईला सांगावं सगळं. आई नसेल तर एखादा मित्र असेल, नाहीतर जीवाला जीव देणारी बायको तरी असेलच ना? नाही हो, कुणी नाही. कुणालाही मी काय सांगू शकत नाही. काय? स्वतःची दुःख तुम्ही बायकोजवळही सांगू शकत नाही? एक असह्य दुःखाची लाट भाऊच्या चेहऱ्यावर परतून गेली. आवेगावरीत भाऊ म्हणाले, नाही. आवेगानं तो ग्रस्त म्हणाला, आपण त्या बाबतीत भाग्यवान आहोत बुवा. प्रत्येक गोष्ट मी आपल्या बायकोला सांगतो. अहो, लग्न व्हायच्या अगोदर आपण किती पोरीवर प्रेम केलं, किती जणींसोबत फिरलो, ह्याची देखील मी तिला खडानखडा माहिती सांगितली आहे. असं? मग ती काय म्हणाली? आपली अस्वस्थता लपवीत भाऊनी विचारलं.
ती म्हणायची, मला कशाला सांगता तुमचं पूर्वाश्रमीचं आयुष्य? मागलं सगळं सांगून तुम्ही माझ्यावर फार मोठा विश्वास टाकत आहात. पुढच्या आयुष्यात मी त्याचा दुरुपयोग केला तर? मग मी तिला म्हणायचो, जिच्यावर मला संबंध जन्म घालवायचा आहे, जिच्यासोबत मला संबंध जन्म घालवायचा आहे, तिच्याशी कोणत्याही प्रकारची प्रतारणा करावी असं वाटत नाही. भूतकाळ आठवीत भाऊ म्हणाले, मी पण तसा प्रयत्न केला होता. लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. एका मुलीची आणि माझी केवळ योगायोगानं ओळख झाली. खूप मनमोकळ्या स्वभावाची होती ती. मला वरचेवर फोन करू लागली. एवढंच नव्हे तर आपण पत्रव्यवहार ठेवावा अशी पण तिने इच्छा प्रदर्शित केली. मला या सर्व गोष्टी बिलकुल लपून ठेवायच्या नव्हत्या. मी बायकोला सर्व सांगितलं. त्या मुलीची तिच्याशी ओळख करून दिली. पण काय झालं? आमची बायको बिथरली. आपली मैत्री बायकोला पसंत नाही हे देखील मी त्या मुलीला सांगू शकलो नाही. कारण तुमची बायको खिलाडू वृत्तीची, मोठ्या अंतकरणाची नाही असा शेरा तिच्या तोंडावर देण्या इतपत ती निर्भीड होती. तसा शेरा माझ्या बायकोला कधीच आवडला नसता. हा, असं होतं कामा नये. बायकोला विश्वासात घ्यावं, पण ती बिथरणार नाही अशा बेतानच. रिंग मास्टर आपल्याला सहज बोटावर खेळवतोय हे जसं वाघिणीला लक्षात येता कामा नये तसंच आहे हे. बायको म्हणजे कशी असावी राव? आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी, स्वतःच बिथरणारी नको. थोडक्यात म्हणजे पेपरवेट सारखी असावी. खालचे कागद फडफडतील पण ती स्वतः गडगडणार नाही, चढणार नाही की कागदही उडू देणार नाही. भाऊंना आता त्या माणसाची मजा वाटू लागली. थोडा वेळ शांततेत गेला आणि मग पटकन त्या गृहस्थानं भाऊंना विचारलं, तुमचा प्रेमविवाह का? हो. मग बरोबर. काय? हेच. प्रेम ही अशी चमत्कारिक चीज आहे की फसलं की गुन्हा आणि साधलं की वैताग. माझाही प्रेमविवाह आणि तुमचाही प्रेमविवाह. नक्कीच प्रेमाच्या भरात तुम्ही बायकोला भलती सलती वचनं दिलीत. संसाराचं गोजीवानं चित्त तिच्या डोळ्यासमोर उभं केलं. ती त्याला भुलली आणि प्रत्यक्षात तसं काही दिसलं नाही तेव्हा बिथरली. शारीरिक आकर्षणाला आपण प्रेम मानलं ह्याचा तिला उलगडा झाला. तिला वाटलं आपण फसलो. तुम्ही तिला सावरू शकला नाही. माझी बायको देखील काही कमी स्वप्नाळ नव्हती. तिला दाराशी मोटार हवी होती. आता मोटार मलाही आवडते, पण ती स्वतःच्या दाराशी नाही तर लोकांच्या. अहो, मोटरीबरोबर तिचा व्यापही केवढा तापदायक असतो ह्याची बायकोंना कल्पनाच नसते. मी तिला समजावलं, हे बघ, आपण मोटार घ्यायची आणि मारे धुराळा उडवीत रस्त्यावर भरगाव जायचं. लोकांनी आपल्याकडे बडी माणसं म्हणून टवकारून पाहायचं आणि हे फारसं सुखाचं नाही. मोटार घेऊनही आपण हमखास सुखी होऊ अशातला भाग नाही. निदान मानसिक स्वास्थ्य लाभेलच अशी खात्री नाही. त्यापेक्षा मला वाटतं संध्याकाळच्या सुमारास आपण शांतपणे रस्त्याच्या कडेनं चाललो आहोत. भूतकाळाच्या आठवणींचा फुलोरा नजरेसमोर आणत आहोत. भविष्यकाळाची स्वप्न रंगवत आहोत. असंख्य ओळखींची माणसं पावलापावलावर भेटत आहेत. सुखदुःखाची देवाणघेवाण करतायत. जीवनाची अवघड वाटचाल सोपी करतायत. हे चित्र तुला विलोभनीय वाटतं की कोणाची पर्वा न करता कसं तरी जगत असलेल्या लोकांच्या अंगावर धुराळा उडवीत वारे बेफाम वेगानं आपण पुढे निघून जातं हे बरं वाटतं? आणि काय सांगू महाराजा, बायकोचा विचार पालटला आणि आता जेव्हा तिला मोटारीची गरज भाषणाशी झाली तेव्हा मी मोटार घेतलीये. वी आर क्वाईट हॅपी. मजाच आहे. भाऊंना वाटलं, खरंच अशा तऱ्हेचा विचार आपण कधीच करू शकलो नाही. न राहून त्यांनी विचारलं, खरं म्हणजे यात अशक्य काय आहे? आपण आपल्यासारख्यांचं काय होतं? रस्त्यावरून जाणारा प्रचंड हत्ती आपल्या नजरेला येत नाही. हत्ती गेल्यावर त्याची धुळीत उमटलेली पावलं बघून आपण अंदाज करतो, अरे इथून हत्ती गेलेला दिसतोय बरं का. तसंच आहे हे. आपल्याला अशी अनुमानं काढायची फार खोड असते. दुसऱ्या एखाद्यानं प्रत्यक्ष कार्य संपवून त्यावरून सिद्धांत मांडण्यापर्यंत मजल मारतो, तरी आपण नुसती अनुमानच काढत बसतो. पण हरकत नाही, अजून वेळ गेलेली नाही, अजून प्रयत्न करा. नाही हो,
आता फार उशीर झालाय, वेळ टळून गेली. हे पहा, ज्यांना कधीच सुरुवात करायची नसते त्यांच्यासाठी वेळ नेहमीच टळलेली असते. मी सांगतो तसं करा, सगळं सुरळीत होईल. तुम्हाला आता एकच प्रसंग सांगतो, क्षुल्लक आहे तसा पण मजेशीर आहे. माझी बायको फार तापट, मी पण रागीट आहे. पण तिचा राग पाहिल्यावर आपण आपली हार कबूल केली महाराजा. कोणीतरी म्हणून ठेवलं आहे की तलवारीच्या वाराचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे उत्तम तलवारच हवी असंच काही नाही, तर आपल्याकडे मजबूत ढाल हवी. आपल्याप्रमाणे रागीट माणसासमोर आपण नेहमी शांत असावं. तात्पर्य काय, ती जो तापायची तो मी अधिक शांत राहू लागलो. नंतर ती शांत झाल्यावर मी तिला म्हणायचो, पाहिलंस, चिडलीस, घडणारी घटना मात्र तू टाळू शकली नाहीस. मीही काही करू शकलो नाही. मग शांत राहिली असतीस तर काय बिघडलं असतं? चिडायला हरकत नाही ग. असतात काही माणसं चिडखोर, पण रागवलं म्हणजे काय होतं? रक्त तापतं आणि शरीरात विष निर्माण होतं. माणूस वरचेवर आजारी पडतं. आणि बरं का मिस्टर, मी पाहिलंय जी माणसं रागीट असतात ती मृत्यूला फार भीतात. आमची सौ ती पण खूप भीते मृत्यूला. गेली 12 वर्ष मी तिला सतत हे सांगत आलो आहे. आणि काय सांगू महाराज, स्वभावाला औषध नाही असं म्हणणाऱ्याची तोंड मी गप्प केली. बायको कधी चिडत नाही. आता निश्चितपणे आपला दृष्टिकोन चुकला याची भावना तीव्रतेने जाणीव झाली. ज्या माणसाचा ते आजवर तिरस्कार करीत आले होते तो माणूस म्हणजे मौलिक अनुभवाचा एवढा प्रचंड ग्रंथ असेल, वैचारिक दृष्ट्या उच्च पातळीचा असेल, याची भावना पुसट देखील कल्पना आली नव्हती. आणखी एकदा ते माणूस समजू शकले नव्हते. ते शरमले. पण त्याच वेळी मनात एक विचार येऊन त्याने विचारलं, तुम्ही हल्ली चौपाटीवर काय येता? त्या गृहस्थाला भाऊंच्या प्रश्नाचा रोग समजला. गालातल्या गालात हसत तो म्हणाला, खूप संसार केला, खूप अनुभव घेतले, खूप माणसं पाहिली, मजा केली. परवा कुटुंब म्हणालं काहीतरी नवीन करावंसं वाटते. मी म्हणालो, आपण चौपाटीवर जाऊया का? त्यावर ती म्हणाली, कबूल, पण दोघांनी जवळजवळ नाही बसायचं. तुम्ही एका बाजूला बसायचं, मी एका बाजूला बसेन, आणि दोघांनी घरी परतल्यावर एकमेकांच्या मनात काय विचार आले ते एकमेकांना सांगायचं. आत्ता यावेळी आमची सौ पलीकडे बसली आहे. तुम्हाला बघायचं तिला? चला. ती पण तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. गेले 15 दिवस ती नुसतं तुमचं वर्णन ऐकते आहे माझ्याकडून. आपण त्या माणसाची विस्कटलेली घडी व्यवस्थित करू असं ती मला कालच म्हणाली होती. आपल्या विफलतेची जाणीव होऊन भाऊ म्हणाले, नाही हो, नाही, ते आता शक्य नाही. अहो पण का? गेली 4 वर्ष मी त्यासाठी शिकस्त करतो आहे. मुद्दाम अनाथ आश्रमातली मुलगी बाई म्हणा वाटल्यास शोधून तिचं आपल्यावर प्रेम आहे अशी खात्री करून घेऊन मग मी तिच्याशी लग्न केलं. वाटलं निराश्रित निराधार बाई वागायला सोपी. ती आपल्या मर्जीबाहेर जाणार नाही, आपल्याशी छळणार नाही. भाऊ सुस्कार सोडीत म्हणाले, काय अनाथ आश्रमातली? सिम्पली स्ट्रायकिंग. असे ओरडून तो गृहस्थ समुद्राच्या दिशेनं जोरात पळत सुटला. आसमंतातल्या काळोखात बुडून गेला. तो गेला त्या दिशेकडे भाऊ अचंब्यानं बघत राहिले. तोच मागून एक आवाज आला, काय सांगत होता तो? भाऊनी चमकून मागे वळून पाहिलं. मागे एक पोलीस उभा होता. त्यानं पुन्हा विचारलं, काय सांगत होता तो तुम्हाला? संसारातली सुखदुःख सांगत होता बिचारा. हवालदार मोठ्याने हसत सुटला. भाऊ त्याच्याकडे पाहतच राहिले. अहो साहेब, तो माणूस वेडा आहे, वेडा. हवालदारानं खुलासा दिला. भाऊ ताडकन उठून उभे राहत म्हणाले, वेडा? शक्य नाही. किती मार्मिक अनुभव सांगत होता तो. होय, तेवढाच एक विषय त्याच्याकडे आहे की त्यावर तो प्राध्यापकापेक्षा चांगला बोलतो आणि तरी पण तो वेडा आहे. म्हणून तर मला पाहून पळून गेला. पण त्याला वेड लागण्याचं कारण तरी काय? तुम्हाला माहित नाही? त्याला एक फार मोठा धक्का बसलाय. त्याची बायको 4 वर्षापूर्वी त्याला टाकून पळून गेली. त्याच्या विक्षिप्त मनाला ती कंटाळली आणि अखेर तिनं याला टाकून दिलं. आम्हीच तिला अनाथ आश्रमात पोहोचवलं.
आता खुद्द भाऊच वेड्यासारखे त्या पोलिसाच्या तोंडाकडे पाहत राहिले. तर ही होती व.पु. काळे लिखित कथा दाम्पत्य सुखाचे रहस्य. धन्यवाद.